मित्रांनो, महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024च्या एकूण 26 जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहे। अनेक मुले या ठिकाणी मेसेज करत असतात, कमेंट बॉक्समध्ये विचारत असतील या जिल्ह्याची जाहिरात आली की नगरची आली की नाशिकची आली की अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतात। त्यासाठी एकूण आजपर्यंत या ठिकाणी 26 जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहे आणि एकूण 36 जिल्ह्यांपैकी 26 आलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी 10 जिल्ह्यांच्या जाहिराती बाकी आहेत। त्या आल्याच्या नंतर लगेच व्हिडिओमार्फत तुम्हाला अपडेट दिला जाईल आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती सर्व जाहिराती टाकल्या जातील। आतापर्यंत आलेल्या 26 जाहिराती आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेला आहे। आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्यायचा आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या होत्या तर मित्रांनो, अर्ज देखील सुरू झालेले आहेत। अर्ज कसा प्रकारे करायचा संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही अर्ज करताना कोणत्या चुका करायच्या नाही शेवटपर्यंत तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा सातारा जिल्ह्याची जाहिरात आली होती आणि बघू शकता त्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे। आज या ठिकाणी 27 ते 28 तारीख असेल, 2 ते 3 दिवस बाकी आहे सातारा जिल्ह्यांच्या मुलांना। आणि सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे आपण ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत त्याच जिल्ह्यामध्ये आपण अर्ज करू शकतो। सोबतच आपण ज्या तालुक्यामध्ये आहोत त्या तालुक्याचे जे पोलीस स्टेशन येते त्याच पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही अर्ज करू शकत आहात। अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या 26 जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत त्या कुठे भेटतील संपूर्ण माहिती बघूया। सातारा जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, जळगाव जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, धुळे आणि हिंगोली जिल्हा, एकूण 9 जिल्हे झाले। त्याच्यानंतर बघू शकता अमरावती जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, वाशिम जिल्हा, भंडारा जिल्हा, नंदुरबार जिल्हा, गडचिरोली जिल्हा, रायगड जिल्हा, लातूर जिल्हा। ठीक आहे, नेक्स्ट बघू शकता पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त 1800 काहीतरी जागा आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये। त्याच्यानंतर सांगली जिल्हा, नाशिक जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, वर्धा जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, नागपूर जिल्हा आणि जळगाव जिल्हा, अशा प्रकारे एकूण किती 26 जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि अर्ज देखील सर्व जिल्ह्यांचे सुरू झालेले आहेत। फक्त या ठिकाणी बघू शकता नवीन आलेले आहेत 30 तारीख नागपूर 30 तारखेला आणि जालना 28 तारखेला सुरू होईल, म्हणजे आज सुरू झालेलं तुम्हाला बघायला भेटेल। तर सर्वात महत्त्वाचा फंडा म्हणजे या ठिकाणी खूप मुले फॉर्म भरताना चुकत आहेत, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अर्ज करत आहेत, नावामध्ये या ठिकाणी दुरुस्त करता येत नाही। फॉर्म एकदा भरला तर दुरुस्त करता येत नाही, एडिट देखील करता येत नाही, त्यासाठी काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे। आपण ज्या जिल्ह्याचे आहोत त्याच जिल्ह्याचे या ठिकाणी अर्ज करू शकत आहेत। आता मी तुम्हाला समजा एखाद्या यापैकी कोणत्याही जिल्ह्याची दाखवतो, कोण तुम्ही बोलाल ते। आता समजा या ठिकाणी मी भंडारा जिल्ह्याची अमरावती जिल्ह्याची जाहिरात ओपन करतो। ठीक आहे, तर बघू शकता अमरावती जिल्ह्याची जाहिरात मी या ठिकाणी ओपन केली। तर ओपन केली अमरावती, तर तुम्हाला मी स्पष्ट जी माहिती सांगणार आहे। शेवटला तुम्हाला जो तक्ता असतो प्रत्येक जिल्ह्याचा जो वेगवेगळा तक्ता असतो तो तुम्हाला या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर बघायला भेटेल। आता बघू शकता तुम्ही येथे काय सूचना देण्यात आलेल्या आहे। एक मिनिट, जी महत्त्वाची सूचना आहे तेच मी तुम्हाला या सांगणार आहे। तुम्ही बघू शकता प्रथम जिल्हा सिलेक्ट करावा फॉर्म भरताना। ज्या जिल्ह्यात नोंदणी जाहीर झाली असेल तेच जिल्हे या ठिकाणी मेनूमध्ये उपलब्ध असतील। त्यानंतर आपण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहता व त्या विभाग होमगार्ड पथकामध्ये येतो ते पथक आणि पोलीस स्टेशन सिलेक्ट करावे, म्हणजे जे जिल्ह्यामध्ये राहतो तोच जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। तर आता समजा बघू शकता अमरावती प्रॉपर अमरावती शहर आणि त्याच्यानंतर हे तालुके असतात खाली। तर बघू शकता या ठिकाणी पुरुषांची संख्या, महिलांची संख्या 0 आहे। तर बघू शकता समजा मी अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो आणि माझा तालुका या ठिकाणी अचलपूर येतो। कोणता? अचलपूर येतो। परंतु या ठिकाणी अचलपूरमध्ये या ठिकाणी एकूण एवढे पोलीस स्टेशन येतात, बघू शकता एवढे पोलीस स्टेशन। यापैकीच तुम्हाला कोणते तरी पोलीस स्टेशन, जवळचे पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचे आहे, लांबचे नाही। समजा मी मोर्शी तालुक्यामध्ये आहे तर या ठिकाणी या अचलपूर तालुक्यातील पोलीस स्टेशनला मी अर्ज करू शकत नाही, किंवा वरील या ठिकाणी अमरावती शहरातील पोलीस स्टेशनला मी अर्ज करू शकत नाही। आपण ज्या ठिकाणचा रहिवासी आहे तेथील जवळचे आपल्या हद्दीमध्ये येणारे, आपल्या तालुक्यातील आपल्या हद्दीमध्ये येणारे पोलीस स्टेशनलाच तुम्ही अर्ज करायचा आहे। अर्ज करताना समजा मला दयापूर तालुक्यातील मी आहे, तर अर्ज करताना सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मी तुम्हाला अमरावती जिल्हा निवडेल, त्याच्यानंतर तुम्हाला तालुका निवडा येईल। येथे तालुका निवडला त्याच्यानंतर आपल्या हद्दीतील हे पोलीस स्टेशन कोणते तुम्हाला जवळ आहे, सर्वात जवळचे आणि आपल्या हद्दीमध्ये कोणते येते तेच पोलीस स्टेशन तुम्हाला तिथे निवडायचे आहे। ही चूक खूप मुले करत आहे की मी येथे आहे
मी मोर्शी तालुक्यातील आहे, परंतु मी अर्ज इकडे या तालुक्यामध्ये करत आहे, या तालुक्यामध्ये करत आहे, असे चालणार नाही. मोर्शीतील या तालुक्यांमध्येच मी अर्ज करू शकतो. हेच पोलीस स्टेशन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. आता जी या ठिकाणी जी महत्त्वाची माहिती आहे तुम्ही बघू शकता. आता होमगार्ड या भरतीसाठी महिला आणि पुरुष दोन्ही अप्लाय करू शकत आहात, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. फक्त 10वी पासवरती तुम्ही हे करू शकता. आता बघू शकता जी 10वी पास पात्रता बघितली तर महिला आणि पुरुष फक्त 10वी पासवरती अप्लाय करू शकता. शारीरिक पात्रता तुमची बघितली तर बघू शकता 20 वर्षे ते 50 वर्ष 20 ते 50 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत आहात, लक्षात घ्यायचं आहे. पुरुषांकरिता उंची 162 पाहिजे, पोलीस भरतीला 165 पाहिजे, इथे 162 आहे. महिलांकरिता 150 पाहिजे, पोलीस भरतीला 155 पाहिजे, इथे 150 पाहिजे. आणि पुरुष उमेदवारांना छाती 76 असणे गरजेचे आहे आणि तेथून पुढे 5ने फुगवणे गरजेचे आहे. तर आवश्यक कागदपत्रे काय आहेत आवश्यक कागद फॉर्म भरताना लागणार नाही, परंतु ते नंतर लागतील, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर रहिवासी पुरावामध्ये आधार कार्ड क्रमांक, ओळखपत्र, मतदान ओळखपत्र दोन्ही तुम्हाला अनिवार्य आहेत, दोन्ही असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथं अनिवार्य काही जिल्ह्यामध्ये अनिवार्य दिलेले नाही, फक्त काही जिल्ह्यांमध्येच अनिवार्य दिले, या जिल्ह्यामध्ये अनिवार्य दिलेले आहे. त्याच्याने शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र तुमचा 10वीचा निकाल असणे तुमच्याकडे गरजेचे आहे. सोबतच जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दिनांकाचा पुराव्याकरिता तुम्हाला या ठिकाणी 10वीचं जे निकालासारखं बोर्ड सर्टिफिकेट असते ते असणे गरजेचे आहे, किंवा तुमचा शाळा सोडल्याचा दाखला असणे गरजेचे आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र, खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, 3 महिन्याच्या आतील पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र. हे काय असते तर 3 महिन्याच्या आत तुम्ही कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी गुन्हा केलेला नाही, तसे या ठिकाणी पोलीस स्टेशनमधून एक प्रमाणपत्र भेटते, तेथून ते तुम्हाला आणायचं आहे. आता हे तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र काय आहे, ते कशा प्रकारे आहे, संपूर्ण प्रोसेस तुम्हाला पुढे सांगेल. तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही व्हिडिओ. आता तुम्ही जर बघितलं तर पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये 1600 मीटर धावणे आहे आणि त्याला 20 गुण आहेत, हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा पोलीस भरतीसारखा तक्ता 20 गुण आहेत. त्याच्यानंतर बघू शकता आता आणि पुरुष उमेदवारांना गोळ्याला या ठिकाणी 10 गुण, म्हणजे 20 गुण रनिंगचे आणि गोळ्याचे 10 गुण, किती 30 गुण झाले, 30 गुण झाले, हे लक्षात घ्या तुम्ही. आता महिला उमेदवारांना या ठिकाणी 800 मीटर धावणेला या ठिकाणी बघू शकता किती गुण आहेत, 25 गुण, आणि गोळ्याला किती आहेत तर या ठिकाणी 10 गुण. आता संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगेल, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस 3 टप्प्यांनी होते, बघू शकता. तुमच्याकडे तांत्रिक अर्हता गुण या ठिकाणी बघू शकता. RTI खेळाचे ITI प्रमाणपत्र, ITI झालेले असेल तर त्याचे प्रमाणपत्र, खेळाचे प्रमाणपत्र किंवा माजी सैनिक प्रमाणपत्र, NCC B प्रमाणपत्र, NCC C प्रमाणपत्र, नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र, त्याच्यानंतर जड वाहन चालक प्रमाणपत्र, म्हणजेच लायसन, गाडीचे लायसन असणे गरजेचे आहे. आता मित्रांनो तुम्हाला नीट समजावून सांगतो, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता ठीक आहे, 1 मिनिट. आता तुम्ही जर हा पॉईंट जर विचारात घेतला तर तांत्रिक अर्हतेला या ठिकाणी एकूण गुण 10 आहेत. समजा हे 7 प्रमाणपत्र आहेत, याच्यापैकी कोणतंही एक असेल, बघू शकता यापैकी एक अट पूर्ण करत असेल तर 2 गुण, याच्यापैकी कोणतंही एक असेल तर 2 गुण, म्हणजे याच्यापैकी कोणतंही असेल तर एकच असेल तर 2 गुण. समजा माझ्याकडे 3 आहेत तर मला 4 गुण भेटतील, माझ्याकडे 5 आहेत तर 7 गुण भेटतील. हा तक्ता तुम्ही बघून घ्यायचा आहे. आता समजा आता सर्वात पहिल्यांदा पुरुष उमेदवारांबद्दल मी चर्चा करतो, त्याच्यानंतर महिलांबद्दल चर्चा करतो. आता समजा माझ्याकडे समजा मला 1600 पैकी 1600ला 20 पैकी, आता पुरुषांचं बघत आहे या ठिकाणी मेल लिहितो, पुरुषांबद्दल लिहितो. समजा मला 1600ला 20 पैकी 18 गुण भेटले, किती 18 गुण भेटले, 20 पैकी 18 1600मध्ये, आणि गोळ्याला 10 पैकी 8 भेटले, 10 पैकी 8 भेटले तर 8 आणि 8 16, हातचा आला 1 2, हे किती गुण भेटले मला इथे 26 गुण या ठिकाणी मैदानी चाचणीमध्ये भेटले. आणि या तांत्रिक गुणांमध्ये माझ्याकडे 3 सर्टिफिकेट आहेत, 3 सर्टिफिकेट म्हणजे आता 3 सर्टिफिकेटला मला इथे 5 गुण भेटतील, आणि 26 आणि 5 किती झाले 26 27 28 29 30 31, म्हणजे माझे टोटल किती झाली 31. कितीपैकी टोटल कितीपैकी झाली तर ही झाली 40 पैकी, किती 1 मिनिट, ही टोटल झाली 31, किती झाले 40 पैकी हे मला 31 गुण भेटले 3 पैकी, म्हणजे 1600 गोळा
आणि 1600 गोळा आणि तांत्रिक गुण मिळून 40 पैकी 31 गुण भेटले आणि याच्यापैकी कट ऑफ लागेल. कोणताही म्हणजे कॅटेगरी वाईज जागा नसतात, डायरेक्ट ओपन सर्व मुलांचा ओपनमध्ये कट ऑफ लागतो. कोणत्याही प्रकारच्या कॅटेगरी वाईज जागा नसतात, कॅटेगरी वाईज कट ऑफ लागत नाही, डायरेक्ट ओपन कट ऑफ लागतो. म्हणजे 40 पैकी 31 मार्क आहेत आणि इथे इझिली माझे सिलेक्शन होऊन जाणार, 40 पैकी इथे नक्कीच होऊन जाणार. ठीक आहे. आता पुरुष उमेदवारांबद्दल ही माहिती दिली. आता महिला उमेदवारांना आपण बघूया. महिला उमेदवारांना एकूण किती 800 मीटरला 25 गुण आहेत. समजा महिला उमेदवार या ठिकाणी एखाद्या महिलेने घेतले या ठिकाणी, ठीक आहे, 25 पैकी 20 गुण घेतले, 20 गुण घेतले आणि गोळ्याला पडले त्यांना या ठिकाणी 10 पैकी 6 गुण, म्हणजे किती झाले, येथे झाले 26 गुण. किती झाले, 26 गुण. आणि तांत्रिक त्यांच्याकडे 2 प्रमाणपत्र आहेत, म्हणजे त्यांना 4 गुण भेटलेत. म्हणजे समजा 4 गुण भेटले तर 26 आणि 4 झाले 30 गुण झाले. हे यांचे 30 पैकी किती झाले गोळ्याचे, हे म्हणजे किती पैकी, तर 1600ला त्यांना किती मार्क आहेत, 25, आणि हे आहेत गोळ्याला 10, म्हणजे 35 आणि हे 10, 35 आणि 10 किती झाले, 45. म्हणजे 45 पैकी या महिलेला या ठिकाणी 45 पैकी किती गुण मिळाले, 45 पैकी 30 गुण. अशा प्रकारे कट ऑफ लावला जाईल. आणि पुन्हा एकदा सांगतोय की तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत त्या जिल्ह्यातील त्याच तालुक्यामधील त्या आपल्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येतो तेच पोलीस स्टेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. समजा मी नगरचा आहे आणि मी नाशिकमध्ये अप्लाय केले तर फॉर्म रद्द होऊन जाईल. समजा मी आहे नगरचा आणि माझा तालुका येतो अकोले, परंतु मी अर्ज केला आहे कर्जतला, तर कर्जत तालुक्यामध्ये मला रद्द केले जाईल. जवळचे आपल्या गावापासून जे जवळचे पोलीस स्टेशन येते, जे आपल्या हद्दीमध्ये येते, त्याच पोलीस स्टेशनला तुम्ही तेथे सिलेक्ट करायचं आहे. फॉर्म कसा भरायचा डिटेल्समध्ये व्हिडिओ दिलेला आहे, तो नक्की बघून घ्या, तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.